नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. गाथा, माया आणि यशोदा मावशींनी मिळून सगळं घर नीट लावून घेतलं. त्यांच्या मदतीसाठी समीरनं बाहेरनं काही लोक बोलावली होती. समीर, ही लिस्ट घे आणि हे सामान घेऊन ये. मायाने एक लिस्ट समीरच्या हातात ठेवली. अरे हे सगळं कशाला? आपण बाहेर जाऊ ना डिनरसाठी. अजिबात नाही. प्रवास आणि त्यात कामामुळे ही दगदग, मला अजिबात बाहेर जायचा मूड नाही. हे सामान घेऊन ये, मावशी छान खिचडी भात करणार आहेत, माया बोलली. मला देखील लाईटच खायचं आहे, गाथा बोलली. ठीक आहे बाबा, आणतो. मग समीर लिस्ट घेऊन बाहेर पडला. तो टॅक्सीने एका मॉलमध्ये आला आणि लिस्ट पाहत सगळी ग्रोसरी घेत होता. समीर सर, एका मुलीनं त्याला आवाज दिला आणि समीरने वळून पाहिलं. ती मुलगी अतिशय आनंदी चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहत होती, परंतु समीरला तिला ओळखता येत नव्हतं. सर, मला ओळखलं नाहीत का? ती त्याच्या जवळ येऊन उभी राहत बोलली. आय एम सॉरी, मी खरंच नाही ओळखलं, समीर तिचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करत बोलला. सर, मी गायत्री. गाथा दिदीनं माझ्या आईच्या आजारपणात मला मदत केली होती ना. ओह गायत्री, अगं किती मोठी झाली आहेस, ओळखायलाही येत नाहीस. त्याला आठवलं. 4 वर्षांनंतर पाहताय तुम्ही, गायत्री हसत बोलली. कशी आहेस आणि तुझ्या आईची तब्येत बरी आहे ना? समीरनं आत्मीयतेनं विचारलं. हो, मी ठीक आहे. आई पण आता एकदम ठणठणीत आहे आणि मी MBBS करते, 2रं वर्ष आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप छान वाटलं ऐकून. थँक्यू. आशू दिदीला मी कितीतरी वेळा भेटले, गाथा दिदीबद्दल विचारलं, पण तिनं काही सांगितलं नाही. अगं आम्ही इथे नव्हतो ना. सगळं माहीत आहे मला. खूप वाईट झालं. दिदी कशी आहे? कुठे आहे ती? तिनं काळजीने विचारलं. ती ठीक आहे, घरी आहे. येशील भेटायला? तुला पाहून तिला फार छान वाटेल. हो नक्की येईन. 1 मिनिट हा. गायत्रीने तिच्या आईला फोन केला. आई, मला यायला थोडा उशीर होईल, काळजी करू नकोस. बाय. तिनं फोन ठेवला आणि हसत समीरकडे पाहिलं. चला, मी हे बिल करून आलोच, समीर बोलला आणि सगळं सामान घेऊन तो बिलच्या काउंटरकडे गेला. बिलिंग झाल्यावर दोघेही घरी आले. गाथा, गाथा, समीर तिला आवाज देत आत आला. काय झालं? माया बोलली. गाथा कुठे आहे? तिच्यासाठी सरप्राईज आहे. काय झालं जिजू? गाथा तिच्या रूममधून बाहेर येत बोलली. दीदी, गायत्री तिला पाहून डोळ्यात पाणी आणून बोलली. गाथा तिच्याकडे पाहत होती आणि तिचे डोळे आश्चर्यानं मोठे झाले. गायत्री? गाथा अगदी शॉक होऊन बोलली. हो. गायत्री तिला मिठी मारत बोलली आणि गाथाच्याही डोळ्यात पाणी आलं. आई कशी आहे? एकदम मजेत. तू आम्हाला न सांगता कुठे गेली होतीस? किती आठवण येत होती तुझी आम्हाला. त्यावेळी परिस्थितीच अशी होती की कोणाला भेटणं बोलणं जमलं नाही. गाथा डोळ्यातलं पाणी पुसत बोलली. सगळे बोलत बसले. तुला माहीत आहे, तू अशी अचानक गेल्यावरती आशू दिदी फार रडत होती. आशू? गाथाला तिच्या बेस्ट फ्रेंडची आठवण झाली आणि तिचे डोळे पुन्हा पाण्यानं भरले. कशी आहे ती? गाथा बोलली. मजेत आहे, लग्न होतं तिचं, गायत्री हसत बोलली. व्हॉट? गाथा, माया आणि समीर आश्चर्यानं गायत्रीकडे पाहत होते. हो, उद्या एंगेजमेंट आहे. तुला फार मिस करते ती. तिला कळालं ना की तू परत आली आहेस तर बघ कशी आनंदी होईल ती. थांब, मी तिला फोन करते. नको, गाथा म्हणाली. गायत्री का या आविर्भावात तिच्याकडे पाहत होती. मी उद्या तिच्या एंगेजमेंटमध्ये तिच्या समोर जाईन, गाथा डोळे पुसत बोलली. वाव, तिच्यासाठी एकदम मोठं सरप्राईज असेल हे, गायत्री बोलली. कुठे आहे तिची एंगेजमेंट? संस्कृती लॉनमध्ये, गायत्री बोलली. ठीक आहे, मी उद्या येते तिथे. हो, मी वाट पाहते तुझी. माऊ, मला भूक लागली आहे. ग्रीषा पळतच गाथाच्या जवळ आली. गायत्री तिच्याकडे पाहू लागली. माऊ, हु इज शी? ग्रीषानं विचारलं. ही तुझी गायत्री माऊ, गाथा बोलली. दीदी, ही कोण आहे? माझी मुलगी ग्रीषा, माया बोलली. वाव, किती क्यूट आहे. गायत्री तिचे गाल ओढत बोलली. गाल ओढू नको ना, ग्रीषा गाल फुगवून थोडंसं रागात बोलली. सॉरी,
पण तू किती गोड आहे, राहवलं नाही, गायत्री बोलली. इट्स ओके. मग ग्रीशानं तिच्या गालावरती किस केलं. हाऊ स्वीट, गायत्री देखील हसत बोलली. ग्रीशा चल, मी तुला जेवायला देते, माया बोलली. नो, मला ना माऊ भरवणार. बाळा, माऊ बोलतेय ना, माया बोलली. नो, तरी मला माऊच भरवणार. ओके, तू सत्यम दादाला बोलावून आण, मी तुमच्या दोघांनाही भरवते, गाथा बोलली. सत्यम दादाला मॉम आहे ना, ती भरवेल, तू फक्त मला भरव, ग्रीशा हट्ट करत बोलली. ओके बाबा, तू चल, मी आलेचा, गाथा बोलली. गायत्री तू बस हा, मला तुझ्याशी अजून फार बोलायचं आहे. तुझ्याकडे वेळ आहे ना, गाथा बोलली. हो, मी आईला सांगितलंय मला यायला थोडा उशीर होईल. गुड, मग आता जेवण करूनच जा, माया बोलली. चालेल, गायत्री हसत बोलली. गाथा डायनिंग टेबलवरती ग्रीशाला भरवत होती. गायत्रीचं सगळं लक्ष तिच्यावर होतं. त्यांना पाहून वाटतच नव्हतं की ग्रीशा समीर आणि मायाची मुलगी आहे. मग अजून काय म्हणतेस, कशी सुरू आहे स्टडी? मेडिकल म्हटल्यावरती खर्चही वाढला असेल ना, कसं मॅनेज करतेस? समीर तिचं लक्ष वेधून घेत बोलला. स्टडी एकदम छान सुरू आहे. फ्री सीटमध्ये नंबर लागला, त्यामुळे जास्त खर्च नाही. बुक्स आणि दुसरा खर्च आई भागवते, ती हलकसं हसत बोलली. खरं तर तिच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च देवांश करत होता, परंतु त्याच्याबद्दल बोलणं तिनं टाळलं. इकडे देव घरी आला. ममता त्याच्या सोबतच आली. त्यांना एकत्र पाहून माई फार खुश होत्या. आलात तुम्ही, फ्रेश होऊन या, जेवायला बसू. मला भूक नाहीये माई, असं म्हणून देव त्याच्या रूममध्ये जात होता. माई आणि ममता त्याला पाहत होत्या. रात्री जेवणानंतर मग ममता किचनमध्ये दूध गरम करत होती. काय करतेस, माई तिला किचनमध्ये येत विचारत लागल्या. देवसाठी बदाम केसरचं दूध बनवलंय, तो जेवला नाही ना, ममता बोलली. तिला देवची किती काळजी आहे हे पाहून माई खुश झाल्या. माई, रमा मावशी कुठे आहेत, त्यांना हे देवला द्यायला सांगा, ममता बोलली. रमा कशाला, तूच देऊन ये ना. मी? हो, जा. नको माई, देव चिडेल. चिडला तर चिडू दे, परंतु तुझं त्यामागची काळजी, प्रेम हे तर त्याला दिसेल. जा, दूध तूच देऊन ये. ठीक आहे. मग ममता दूध घेऊन त्याच्या रूममध्ये गेली. ती त्याच्या रूममध्ये आली तर तो शर्टलेस बाल्कनीमध्ये सिगरेट ओढत उभा होता आणि ती तशीच त्याला एकसारखं पाहत होती. तिची चाहूल लागताच त्यानं वळून पाहिलं. दूध. देवनं आत येत बेडवरती पडलेलं टी शर्ट घेतलं आणि अंगात घातला. तू जेवला नाहीस ना, म्हणून तुझ्यासाठी मी दूध बनवलंय, यामुळे तुला शांत झोप लागेल. तू कशाला त्रास घेतलास? रमा मावशी कुठे गेल्या? अरे त्यात कसला त्रास, रमा मावशी माहींच्या रूममध्ये होत्या, त्यांच्या पायाला तेल मालिश करतायत ना, म्हणून मी आणलं. आणि तुझ्यासाठी हे करताना मला खरंच खूप छान वाटतं. ममता, तू इथे गेस्ट आहेस, गेस्ट सारखे राहा ना. मला नाही आवडत माझ्यासाठी दुसरं कोणी असं केलेलं. का? मी तुझी कोणीच नाही का देव? मी हे सगळं आपल्या मैत्रीसाठी करते ना, बाकी माझा दुसरा काही हेतू नाही. मला माहीत आहे ममता, पण माई यामुळे गैरसमज करून घेईल. हे बघ ममता, मला माहीत आहे की हे सगळं तुला माई करायला सांगते. ती तुला इथे कोणत्या हेतूनं घेऊन आली आहे हे न समजण्या इतका मी लहान नाही. मी तिला सांगून सांगून थकलोय, तरीही ती समजून घ्यायला तयार नाही. पण तू समजूतदार आहेस, मला चांगलं ओळखतेस. माझ्या आयुष्यामध्ये गाथाची जागा कुणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज माईंच्या बोलण्यात येऊन हे करणं थांबव, कारण मला तुला हर्ट करायचं नाही आहे, देव अगदी स्पष्टपणे बोलला. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला की एवढ्या सहजासहजी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.